नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. प्रेममय होण्यासाठी काय करावं हे सांगणारी नियमावली कुठेही लिहिलेली नाही. त्याची एक औपचारिक प्रक्रिया आपण शोधून काढली तर प्रेमच किती तांत्रिक होईल. प्रेममय कसं व्हावं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. मी एवढंच सांगू शकते की स्वतः प्रेम होण्यापूर्वी तुम्हाला आनंदी निश्चितच व्हावं लागेल. बराच काळ आनंदी असणारा माणूसच पुढे प्रेममय होऊ शकतो. देण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रथमतः जीवनातला आनंद आधी स्वतःमध्ये साठवता आला पाहिजे. हे मलाही जन्मतः समजलं असं नाही. श्रीकृष्ण गेल्यावर मी सुद्धा दुःखी झाले आणि मी विरहातच जन्म काढला. त्यानंतर मला श्रीकृष्णाच्या चरित्राकडे पाहून आणि त्यांच्या सहवासात राहून जे समजलं ते तुला सांगते. देवी, आजच्या काळात आनंदी असणंही किती अवघड आहे. माणूस सतत कामात आहे. त्या कामाचा प्रचंड ताण आहे. आमच्या कॉर्पोरेट विश्वात तर दमनाची एक उतरंडच तयार झाली आहे. अशा परिस्थितीत हे कसं साध्य होईल? रोहित, मी तुझ्या काळाकडेही बारकाईने लक्ष ठेवून आहे. मला त्याबद्दल जाणवलेली गोष्ट अशी की एखाद्या वस्तूच्या किंवा भावनेच्या संपण्याची भीती दाखविल्याशिवाय तिला विकता येत नाही. आमच्या व्रजभूमीत आम्ही शेतकरी आणि पशुपालक दिवसभर कष्टाची कामं करून सायंकाळी रासमंडपात नृत्य आणि गायनासाठी एकत्र यायचो. आमच्यावर नैसर्गिक संकट येईल किंवा कंसासारख्या दुष्ट असुर राजांमुळे त्रास होईल ही भीती मनात असायचीच. पण असं काही अपवादात्मक होईपर्यंत आमच्या जीवनातील आनंदच अचानक नष्ट होईल असं आम्हाला वाटायचं नाही. एका श्रीकृष्णाच्या बाललीलेकडे पाहून सगळं गोकुळ आनंदित व्हायचं. आज तुमच्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि दिवस रात्र काम केल्याने तुमच्यावर ताण येतो हे अगदी खरं आहे. जशी आमच्यावर नैसर्गिक संकटाची किंवा राजाच्या कौर्याची भीती होती तशी तुमच्यावर नोकरी गमावण्याची भीती आहे. पण अशी घटना काही रोज रोज होत नाही. काळ बदलतो पण माणसाचं जीवन सुरू राहतं. माणूस गुहेत राहायचा तेव्हाही तो स्मित करायचा आणि आता अशा टोलेजंग इमारतीत राहतो तेव्हाही तो स्मित करतोच. तुमच्या पिढीत नोकरीच्या चिंतेपेक्षा अधिक आळसामुळे आनंद कमी झाला आहे. अरे, जीवन ही अतिशय दुर्लभ संधी आहे. तुमच्या घरी रास रचून नृत्य करा, गायन करा, शरीराला आवश्यक असेल तितकी हालचाल करा. भुंग्याला फुलांमधून मधुकर वेचावा लागतो, तो त्याला बसल्या जागी मिळत नाही. आर्थिक परिस्थिती कमी जास्त असली तरी आयुष्यातला हा आनंदाचा मधुकर तुम्हाला कमी जास्त प्रमाणात मिळत नाही. तो तुम्ही कमी प्रमाणात वेचता. बघ, विचार कर, तुला काय वाटतं? तुम्ही म्हणता ते खरं आहे. कोणत्याही सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणीही अगदी आनंदाने राहणारी माणसं पाहिल्यावर मलाही असंच वाटतं की अरे, आपल्याकडे तर याहून खूप काही आहे. सुदैवाने सगळे निरोगीही आहेत. तरी आपण आपल्याहून श्रीमंत किंवा मोठ्या पदावर काम करणाऱ्या माणसांकडे पाहून दुःखी होतो. ही एक प्रकारची जेलसीच असेल. त्यामुळे जेलसी हा स्वभावाचाच एक भाग होत असावा. तू आनंदाबद्दल असाच विचार करायला हवा. आनंद ही त्या 9 पाकळ्यांपैकी एक पाकळी आहे. श्रावणीलाही असंच वाटलं असेल की प्रेम केल्यावर किंवा सहजीवनाची सुरुवात झाल्यावर होणाऱ्या आनंदाबद्दल मी तेव्हा बोलले असेन. पण आनंद हा प्रेमाचा एक असा पैलू आहे जो प्रेम होण्यापूर्वी माणसात असावा लागतो. त्याशिवाय ते नातं निरोगी असू शकत नाही. याचा असा अर्थ नाही की ज्या माणसाला काही व्यवधान नाही किंवा ताणतणाव नाही तीच माणसं प्रेम करू शकतात. श्रीकृष्णांच्या जीवनात संकट कमी होती, व्यवधानं कमी होती, तरीही श्रीकृष्ण हे नाव घेताच तुमच्यासमोर कशी मूर्ती किंवा कसं चित्र उभं राहतं?
हातात भासरी आहे, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कपाळावर कोणतीही आठी नाही, आसपास गोपगोपी आहेत आणि ते त्याचा आनंद घेत आहेत. बघ, अशी व्यक्तीच मनस्वी प्रेम करू शकते. अरे बऱ्याचदा सकाळी असुराचा संहार करून संध्याकाळी श्रीकृष्ण रासलीलेसाठी रासमंडपात आले आहेत. त्यामुळे संघर्ष आणि व्यवधान नसलेली व्यक्तीच आनंदी असते असं नाही. आनंद ही तुमच्या मनाची स्थिती आहे. मनाला त्या स्थितीत ठेवण्यासाठी अगदी व्यायामापासून ते कलासक्तीपर्यंत खूप काही आवश्यक असतं. सदैव आनंदी राहणं तसं सोपंही नाही. मी पुन्हा श्रीकृष्णांचंच उदाहरण देते. ज्ञाने प्रयासमुदप्रास्य नमंत एव जीवंती सुन्मुखरीता भवदीय वार्ताम स्थाने स्थिता श्रुतिगता तनुवाड्नौभिर्ये प्रायशोजित जितोप्यसी तैस्त्रीलोक्याम. असं श्रीकृष्णांच्या सामर्थ्याचं ब्रह्मदेवांनी वर्णन केलं आहे. अर्थात ते पूर्णतः निरोगी होते. असुरांना त्यांनी चमत्काराने नाही तर प्रत्यक्ष लढून पराभूत केलं. गोवर्धन उचलण्यासारखा एखादा अपवादात्मक चमत्कार असेलही आणि तो सामान्य माणसाला जमणार नाही हे मान्य, पण निरोगी राहण्याचा प्रयत्न करणं तर सगळ्यांनाच शक्य आहे. राहिला प्रश्न कलेचा, तर तिचा आनंदाशी काय संबंध असं तुला वाटू शकतं. कलेचा संबंध रसात्मकतेशी आहे आणि ते आनंदाचं इंधन आहे असं समज. रासमंडपात एकाच वेळी किती कलांचा संगम व्हायचा म्हणून तुला सांगू. नृत्य, गायन, वादन या कला तर होत्याच, शिवाय फुलांची माळ गुंफणं, मंडप सजवणं आणि वातावरण प्रसन्न वाटेल अशी मंडपाची रचना करणं या एका अर्थी कलाच होत्या. ही कलात्मकता किंवा रसात्मकताच आनंदाला जन्म देते. एक अतिशय नीरस, निष्क्रिय किंवा घरात बसून राहणाऱ्या माणसाची अजरामर प्रेमकथा तू कधी ऐकली आहेस? नाहीच. देवी, तुम्ही सांगता त्यानुसार मी जगलो तरी तसा होण्यासाठी मला काही महिन्यांचा वेळ तरी लागेल. मी आता श्रावणीशी झालेला विसंवाद कसा संपवू आणि सगळं पूर्ववत कसं करू? रोहितने विचारलं. मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी तुझ्याविषयी बोलणार नाही, पण तूच उच्चारलेल्या एका शब्दाचा पुनरुच्चार करते, तो म्हणजे पूर्ववत. ज्या अर्थी तुला तुझं नातं पूर्ववत करावंसं वाटतंय त्या अर्थी आधी त्या नात्यातून येणारा सुगंध तुम्हाला हवावासा वाटत होता. ते नातं कसंही असलं तरी तुम्हाला आवडलं होतं. ती ओढ तुम्हा दोघांच्या मनात असल्याने तुमचं नातं पूर्ववत होण्याची शक्यता अधिक आहे हे निश्चित. ते पूर्ववत करण्यासाठी काय करायचं हे मी सांगणार नाही. देवी, ही माझी प्रार्थना समजा. मला किमान त्या उत्तराकडे जाणारी दिशा दाखवा. हां, ते मी करू शकते. श्रीकृष्ण हे आमच्या वृंदावनाचा आत्मा होते. तसाच कोणत्याही घराचा आत्मा त्या घरात वावरणारी स्त्री असते. तू तुझ्या घराची तिच्याशिवाय कल्पना करू शकतोस? रोहितने मान डोलावून नकार दिला. अर्थातच नाही. स्त्री घर जिवंत करण्याचं काम करते. नाहीतर या 4 भिंतींमधल्या रिकाम्या जागेचं तुम्ही काय करणार? पुरुषही घरासाठी त्याच सर्वस्वपणाला लावतो हे खरं आहे. त्याच्या योगदानाविषयी बोलता येईल, पण आज मला तुला घरातल्या स्त्रीचं महत्त्व सांगायचं आहे. ते तुला माहीत नव्हतं असं नाही, तुला फक्त त्याचा विसर पडला होता. घर जिवंत करणं म्हणजे काय तेही तुला अगदी सहज समजेल. पुरुषाच्या नकळत स्त्री घरात किती बारीक सारीक गोष्टींना आकार देते, कोपरा सजवण्याचा प्रयत्न करते. आजची स्त्री ही स्वतः कमावणारी असल्याने घरात काय संपलं आणि काय आणलं गेलं हे पुरुषाला अनेकदा कळतही नाही. मुलांना वडिलांच्या छायेत सुरक्षित वाटेल, पण आईच्या छायेतील ऊब, वॉर्मथ त्यांना खऱ्या अर्थानं निश्चिंत करते. सुरक्षित असणं आणि निश्चिंत असणं यात फरक आहे. त्यामुळे मुलांना आई आणि वडील दोघांचीही तितकीच गरज असते. एका दीर्घकाळ चाललेल्या आणि सुदृढ नात्यात एक स्त्री पुरुषाचा राग
फ्रस्ट्रेशन, चुकीचे निर्णय आणि त्याचं आक्रमणही कसं अलगद पोटात घेते हे तितका अनुभव असलेल्या पुरुषांना चांगलं माहीत आहे. तुला ते एव्हाना समजलंय असेलही किंवा हळूहळू समजेलही. देवी, सगळ्या स्त्रिया अशा असतात का? माझ्या शब्दांकडे नीट लक्ष दे. मी एका दीर्घ आणि सुदृढ नात्याविषयी बोलते. आमचं नातं सुदृढ आहे, पण तुम्ही म्हणता तसं ती वागली नाही. तिनेही माझ्याशी बोलणं कमी केलं. मी अशी काय चूक केली होती? चूक असेल तरी ती इतकी मोठी नव्हती, पोटात घेण्यासारखीच होती. माझा अंदाज बरोबर ठरला आहे तिला मान्य करायचं नाही, हा अहंकार नाही का? ते तुलाच ठाऊक, राधेने स्मित करत उत्तर देणं टाळलं. रोहित हात जोडून म्हणाला, कृपया असं म्हणू नका. मला किमान दिशा दाखवा. बर, पण आधी हे सगळं विसर. मी तुला सत्य सांगते. ते तुझ्यावर लागू होतं की नाही हे तुझं तू ठरव. ते सत्य असं आहे की कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवायला जाणं म्हणजे वस्तुतः आपलं स्वामित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं. तो अधिकार स्वतःच स्वतःला देणं हा आत्मप्रीतिवाद आहे, म्हणजेच नार्सिसिझम. हे नकळत सगळ्यांकडून होतं. त्यामुळे एखाद्याने अशी भूमिका घेतली म्हणजे त्याने काही गंभीर चूक केली असं नाही. पण मग अशी भूमिका घेतल्यावर करावं काय? तर आपल्याला किमान आपण अशी आत्मप्रीतिवादी भूमिका घेत आहोत याची लवकरात लवकर जाणीव व्हावी. असा विवेक जागृत करावा. तो विवेक जागृत कसा करावा? मला हे नीट समजून घ्यायचं आहे. स्वतःला एक सोपा प्रश्न विचारावा. मी योग्य होतो किंवा एखादी व्यक्ती अयोग्य होती हे सिद्ध झाल्यावर नेमकं मला काय मिळणार आहे? 2 गोष्टी मिळू शकतात. एक म्हणजे आपणच योग्य असल्याचं तामसी सुख आणि भविष्यात आपणच योग्य होतो हे वारंवार दर्शवण्याची संधी. या दोन्ही गोष्टींपैकी एक तरी आपल्या नात्यासाठी पोषक आहे का याचा साधा विचार करावा. तुमचं प्रेम हे योग्य अयोग्याच्या पलीकडे असावं. मी बरोबर किंवा तू चूक अशी भांडणं 2 राजांमध्ये होतात, कारण त्यांना एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा तामसी आनंद मिळवायचा असतो. एका नात्यातील 2 व्यक्ती हे सिद्ध करण्यासाठी अहोरात्र झटत असतील तर त्यांच्याकडून नकळत नात्याच्या मुळावरच घाव घातला जातो. राधेच्या कथनामुळे रोहितला परिस्थितीची जाणीव होऊ लागली. तो म्हणाला, मी हा विचार केलाच नव्हता. आम्ही त्या नकारात्मक भावनांच्या प्रवाहात वाहत जात होतो. तो प्रवाह आम्हाला कुठे नेऊन सोडेल याचा विचारही आम्ही केला नाही. या भांडणापेक्षा आम्हाला आपलं नातं खूप महत्त्वाचं आहे याची आम्हा दोघांना जाणीव झाली नाही. असे चढ उतार नात्यात येतात. दिवस रात्र असा विवेकी विचार करत जगणं शक्य नसतं हे सुद्धा मी समजू शकते. त्यामुळेच तर मी तुला भेटायला आले. तुम्ही आमची इतकी मनोभावे भक्ती करता तर आम्ही तुम्हाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगायलाच हव्यात. रोहितला अजून एक प्रश्न विचारावासा वाटला. देवी, आमचा विसंवाद त्यापुरताच मर्यादित नाही. प्रज्ञाचं संगोपन कसं करावं याबद्दल आम्हा दोघांची 2 वेगळी मतं आहेत. या विखारीपणामुळे बिचाऱ्या प्रज्ञाकडे आमचं दुर्लक्ष होतं. आमच्यात मतभिन्नता असू शकेल असं आम्हाला वाटलंच नाही. त्यामुळे असं काही झाल्यावर काय करावं याचाही विचार आम्ही कधी केला नाही. ही गोष्ट प्रेमाशी संबंधित नाही तरी मी विचारतो. प्रेमाशी संबंधित कशी नाही? प्रेम म्हणजे सहजीवनाच्या सुरुवातीलाच अनुभवता येणारी भावना नाही. तुम्हाला अपत्य होतं ते परस्पर असलेल्या प्रेमामुळेच, अन्यथा तुमचं मिलनच होणार नाही. त्या प्रेमातून जन्म घेणारं बाळ आणि त्याचं संगोपन हे विषयही प्रेमाशीच संबंधित आहेत. उलट ते अधिक महत्त्वाचेही आहेत, कारण ते प्रेमीच उत्तरदायित्व आहे. प्रेम ही जबाबदारीशिवाय आणि परिणामांच्या विचाराशिवाय करावी अशी उथळ गोष्ट नाही. तिच्या वेगवेगळ्या छटा आहेत. अपत्याच्या जन्मानंतर ते प्रेम नवं रूप धारण करतं किंवा त्या नात्यात अधिक परिपक्वता येणं अपेक्षित असतं, इतकंच.
तेही खरंच. पण मी प्रज्ञाविषयी बोलणार नाही. आपण फक्त विसंवादाविषयी आणि मतभेदाविषयी बोलू. असे मतभेद निर्माण होतात हा तुझा प्रश्न होता. आधी हा विचार कर की मतभेद कधी निर्माण होतात. जेव्हा दोन व्यक्ती मतं मांडतात. मत मांडणं ही पुरुषांसाठी काहीच नवी गोष्ट नाही, कारण ते प्रारंभीपासून याविषयी त्यांची मतं मोकळेपणाने मांडत आले आहेत. समाजाच्या विरोधात जाऊन मतं मांडणाऱ्या पुरुषांना त्रास सहन करावा लागलाच, पण किमान 4 भिंतींमध्ये अपत्याच्या संगोपनाविषयी मत मांडल्याबद्दल किंवा लादल्याबद्दल असा काही त्रास झाला नाही. आपण तूर्त त्याविषयी बोलू. हाच विचार तू श्रावणीच्या दृष्टीतून करून बघ. पाल्याच्या संगोपनाविषयी मत मांडणारी बहुधा ती तिच्या कुळात पहिली स्त्री असेल. तिच्या आईला, आजीला विचारून बघ. त्यांना मत मांडण्याचा अधिकार असेलही, पण पाल्याच्या संगोपनाविषयी आईने काही निर्णय घ्यावा ही गोष्ट आत्ता घडू लागली आहे. ती बऱ्याच शतकांपूर्वी काही ठिकाणी अस्तित्वात होती, पण काळाच्या ओघात सगळंच बदललं. देवी, तुम्ही म्हणता ते खरंच आहे, पण श्रावणीला ती नव्याने काही करते किंवा ही एक क्रांती आहे असं वाटत नाही. मी जसं मत मांडतो तसंच ती पण मत मांडते. तुमच्यात असं समीकरण असेल तर ते एका निरोगी नात्याचं लक्षण आहे. मी पुढे हेच सांगणार होते की श्रावणी तिच्या कुळातील मत मांडणारी पहिली स्त्री आहे म्हणून तिचं मत स्वीकारावंच असं नाही. तुझ्या दृष्टीने ते मत इतरांच्या मतासारखंच असलं तरी तिच्यासाठी तो किती मोठा टप्पा आहे हे मी तुला सांगते. तुझ्यासारखा मित्र तिला पती म्हणून लाभल्याने तिला असं मत मांडण्यात काही क्रांतिकारक किंवा अभूतपूर्व वाटत नसेलही. ते चांगलंच आहे. आता पुढचा विचार करू. 2 व्यक्ती मत मांडतात तेव्हा ते मत कोणत्या विषयाबद्दल मांडलं आहे ते बघावं. प्रामुख्याने या विषयांचे 2च प्रकार असू शकतात. एक तर तो विषय तथ्यात्मक असेल किंवा भावनात्मक. तथ्य किंवा माहिती सांगताना एक व्यक्ती चुकली आणि दुसरी बरोबर ठरली असं होऊ शकतं, पण भावनात्मक विषय समोर आल्यावर एक असं अंतिम सत्य नसतं. या पद्धतीने जीवनाकडे बघावं की त्या पद्धतीने हे ज्याचं त्याने ठरवायचं. प्रश्न तिथे उद्भवतो जिथे तुम्हाला एकत्र येऊन काहीतरी करायचं असतं. अशा स्थितीत काय करावं? या प्रश्नाचं उत्तर तुला माहिती आहे. तुला फक्त ते माझ्याकडून ऐकायचं आहे. ते फक्त मला माहीत असण्याची शक्यताच नाही, कारण ते उत्तर अतिशय सोपं आहे. तरीही मला ते तुमच्याकडून ऐकायचं आहे. राधा उत्तर देणार नाही असं वाटल्याने रोहित म्हणाला, हो, मी सांगणारच आहे. मला सांग, 2 व्यक्तींचं नातं म्हणजे काय असतं? 2 वेगळ्या व्यक्तींचा संबंध. बरोबर. जिथे त्या 2 व्यक्तीच वेगळ्या आहेत तिथे त्यांचं प्रत्येक मत सारखं असेल का? नाही. अगदी 2 मुलांना एकाच घरात एकाच वातावरणात सारखेच संस्कार देऊन वाढवलं तरीही त्या दोघांचं व्यक्तिमत्व वेगळं असेल. त्यामुळे 2 वेगळ्या घरांमध्ये आणि परिस्थितीत वाढलेल्या 2 व्यक्तींचं सारखं असणं शक्य आहे का? नाही. तरीही 2 व्यक्ती एकत्र का येतात? त्यांना एकमेकांचा सहवास का आवडतो? प्रेमामुळे. त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं म्हणून. 2 पूर्णतः वेगळ्या असलेल्या व्यक्ती प्रेमामुळे एकमेकांसह आजन्म राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. तर आपल्या 2 मतांचीही एक संगम घडवून दोघांच्या बोलण्यातील सकारात्मक मुद्द्यांनी सजलेला एखादा सुवर्ण मध्य का शोधू शकत नाहीत? ते इतकं अवघड आहे का? नाही. पण हा सुवर्ण मध्य प्रत्येक वेळी का शोधला जात नाही? तुम्ही म्हणालात ते मी मान्य करतो की सुवर्ण मध्य काढला तर प्रश्न सुटेल हे सगळ्यांना कुठे ना कुठे माहीत असतं. मग गोष्ट अडते कुठे? अहंकार, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याची वृत्ती, ती दोघांमध्ये असते.
अहंकार ही इतकी घातक भावना आहे की ती फक्त विवेकालाच जाळू शकत नाही, तर अगदी प्रेमाच्या त्या सुंदर फुलालाही जाळू शकते. तुमच्यासाठी प्रेम सर्वतोपरी आहे की अहंकार, हे तुम्ही ठरवायचंय. आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध झालं तरी त्यातून काय घडणार आहे? तुमच्या तथाकथित विजयाचा आणि तुमच्या नात्याचा काहीच संबंध नाही. तुम्ही जिंका किंवा पराभूत व्हा, प्रश्न आहे तसाच राहणार आहे. तुमचा विजय झाला म्हणून समोरच्या व्यक्तीने तुम्हाला शरण यावं अशी तुमची भावना असेल तर ती असुरी भावना आहे. विवेकी प्रेम करणारी व्यक्ती अशी भावना मनात कधीच बाळगणार नाही. मला वाटतं तू समजूतदार आहेस. तुला याहून अधिक काही सांगण्याची आवश्यकताच नाही. श्रावणीला सांग, मी आठवण काढली. राधा उठून उभी राहिली. तिला थांबवावं असं रोहितला वाटलं, पण देवीला आपण कसे थांबवणार या विचारात त्याने शब्दही उच्चारला नाही. त्याने फक्त राधेला वाकून नमस्कार केला. राधा आशीर्वाद देऊन प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागली. ती काही पावलं दूर जाऊन क्षणभर थांबली आणि मागे वळून एवढंच म्हणाली, एक लक्षात ठेव, हे सगळं मी राधा म्हणून बोलत नाही. हे तुझ्यातलं प्रेमच तुझ्याशी बोलतंय असं समज. रोहितला त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. तो त्याला सूर्य उजाडल्यावरच समजणार होता. रोहित त्याच्या घरात आला. त्याने अस्ताव्यस्त पसरलेले सगळे कागद एकत्र करून टेबलावर ठेवले आणि तो झोपायला गेला. झोपताना त्याने श्रावणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. हीच व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम केलं, जिच्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, जिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा विचार आपल्या मनाला स्पर्श करू शकला नाही, जिने माझ्यासाठी आजवर शक्य ते सगळं काही केलं, तिच्याशी आपण इतके विखारीपणे कसे वागलो? आपल्या मनात तिच्या चारित्र्याबद्दल शंका येणं हा तिच्या प्रेमाचा आणि एक व्यक्ती म्हणूनही तिचा किती मोठा अपमान आहे, हा विचार करून रोहितचं मन गहिवरलं. तो पूर्वीप्रमाणे तिच्या अगदी जवळ जाऊन झोपला. श्रावणीला जाग आली आणि इतक्या दिवसांपासून रुसून आपल्याकडे पाठ करणारा रोहित जवळ कसा आला हा प्रश्न पडला. ती अर्धवट झोपेत असल्याने तिने त्याचा फार विचार केला नाही आणि पुसटसं स्मित करत तीही निद्राधीन झाली. सकाळी रोहितने डोळे उघडले आणि त्याच्या मनात तोच प्रश्न आला की जो श्रावणीच्या मनात आला होता, आपण खरंच राधेला भेटलो का? त्याला काही महत्त्वाची वाक्य आणि मुख्य म्हणजे राधेचं शेवटचं वाक्य नीट आठवत होतं. तो बाथरूमकडे जाण्याचं सोडून घाईत वही आणि पेन शोधू लागला. त्याला जे काही आठवत होतं ते त्याने भरभर वहीत लिहिलं. श्रावणीही ते पाहून आश्चर्यचकित झाली, पण तिने त्याला थांबवलं नाही किंवा प्रश्न विचारून डिस्टर्बही केलं नाही. काल रात्री काय झालं हे श्रावणीला सांगावं की नाही हे रोहितला सुचत नव्हतं. काल जे घडलं ते खरं होतं की ते एक स्वप्न होतं हे शोधण्याचा उत्तम उपाय म्हणजे श्रावणीची वही. असा विचार करून तो हॉलमध्ये ठेवलेली श्रावणीची वही बघण्यासाठी धावला. त्याला टेबलवर वही दिसली नाही. त्याने श्रावणीला विचारलं, इथे तुझी वही ठेवली होती ना? हो, ती मी उचलून ठेवली. कुठे? आपल्या कपाटात. मला ती बघायची आहे. आज अचानक? प्लीज, प्रश्न नंतर विचार, आधी वही दाखव. बरं ये. ते पुन्हा त्यांच्या खोलीत गेले. श्रावणीने कपाटातून वही काढली आणि रोहितला दिली. रोहित त्या वहीचं बाइंडिंग तपासत होता. वहीतून पानं निघतायत का ते बघत होता. अरे, हे काय करतोयस? श्रावणीने विचारलं. एखादं पान फाटेल असं तिला वाटलं. सॉरी, मी पान फाडत नव्हतो, जस्ट तपासत होतो. काय? नंतर सांगतो. रोहितला काय बोलावं ते सुचलं नाही. तो सरळ ब्रश आणि अंघोळीचं निमित्त शोधून बाथरूममध्ये गेला. तिथे दार बंद करून तो विचार करत बराच वेळ तसाच उभा होता.